रानूने चपाती कशी लाटली पाहिलं का? तर ती गोळा घेऊन नेहमी लाटते ना, तशीच आज पण लाटत बसली होती. आणि हे बघा मला म्हणायला लागली स्वामी स्वामी, म्हणून मी पुढे बघून चपाती इकडे करायला लागली. तर अनु स्वामी स्वामी काय म्हणायला लागली म्हणून मी मागं फिरून बघितलं. तर हे बघा कसं केलंय आकार तिनं, अगदी स्वामींच्या प्रतिमेसारखं थोडंफार तरी म्हणजे दिसायला लागलंय ना. आणि तिला सुद्धा कळालं हे की स्वामींच्या प्रतिमेसारखं दिसतंय म्हणून. तर आता ना दुपारचे 3 वाजले, सगळी कामं झालीत आणि आता चाललोय आम्ही मंदिरात. तर आज ना एकादशी असल्यामुळं पारायण आहे संक्षिप्त भागवत ह्याचं, तर म्हणून त्या पारायणासाठी आम्ही चाललोय. तर 2:45ला म्हणजे मेसेज आला होता की या म्हणून. तर चला आता सगळं आवरले. आणि अनु पण येणार आहे. अनु पण आवरली. चला. तर अनु बघायला लागली कशी खेळायला. तर अक्षुन काढलेली आहे रांगोळी. चला आता मंदिरात जाऊया. तर छान असं ऊन वाटायला लागले आजचं, थंडीमुळे ऊन बरं वाटतंय. तर मंदिरात आता किती वेळ लागतोय पारायणला? मला वाटते 1-1.5 तास तरी लागेल. नारायण वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि. आता स्वयंपाक करायला लागली मी. आणि ना तर म्हटलं असं बेसन पीठ ना, तिखट मीठ थोडीशी हळद असं घालून ना मळून घेतलंय आपल्याला. आणि असं हे बघा अशा पद्धतीनं गोळा मळून घेतलेला आहे. तर भरलं वांग जसं त्या पद्धतीनं करतो ना आपण, त्या पद्धतीनंच करायचंय. तर शेंगदाण्याचं कूट, तिखट मीठ ह्यात पण घालून आपल्याला घ्यायचंय. आणखीन ना त्याच्या तर कुकरला भात पण लावलाय. तर असे गोळे जे करायचे आणि थोडंसं प्लेन करून घेऊन ना त्यामध्ये आपल्याला वांग्यामध्ये जसं आपण करतो त्याप्रमाणे करून त्यामध्ये असं सगळं हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचंय आणि ह्याची भाजी करायची. तर बरेच दिवस झालं म्हणलं केली पण नाही भाजी, आणि आता दुसरं भाजीला पण काय शनिवार सगळं संपत आले तर म्हणलं करूया आपण आज. तर असं बघा पद्धतीनं लागली मी करायला. तर असे तयार करून घेऊन ना फोडणी टाकायचे. तर आता एक एक करून असं सगळे मी तयार करून घेते.